GS2 चा पेपर कसा होता हे जर एका शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगणार? नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुकताच MPSC 2025 चा GS2 चा पेपर पार पडला. तर त्यातले गव्हर्नन्स आणि IR हे जे कंपोनंट्स आहेत त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रवीण चव्हाण सर. तर सर, GS2 चा पेपर कसा होता असं वाटतंय? काय जनरल ऑब्झर्वेशन आहे तुमचं? आता यावर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो GS2 चा पेपर होता तो साधारणतः मी म्हणेल की संमिश्र अशा स्वरूपाचा होता. तो अगदी फार अवघड होता असं पण म्हणता येणार नाही, तो फार सोपा होता असं पण म्हणता येणार नाही. संमिश्र अशा प्रकारचा पेपर होता आणि अर्थातच हे सगळे प्रश्न लिहिण्यासाठी आपल्याला खूप व्यवस्थित अभ्यास करण्याची आवश्यकता त्याच्यामध्ये होती. सर, GS1 आणि GS2 हे दोन्ही पेपर पार पडलेले आहेत आणि जर कंपॅरिझन करायचं म्हणलं तर कंपॅरेटिव्हली GS2 च्या पेपरमध्ये UPSC मध्ये जसे कीवर्ड्स वापरले जातात प्रश्न विचारताना तसे कीवर्ड्स दिसतात, म्हणजे इव्हॅल्युएट, एक्झामिन, डिस्कस असे दिसतात. तर जर उदाहरणच घ्यायचं झालं तर जो 7वा प्रश्न आहे जो स्क्रीनवर सगळ्यांना दिसत असेल, प्रधानमंत्री जनधन योजनेला इव्हॅल्युएट करा, किंवा लॅटरल एंट्री बाबतचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये म्हणलं की डिस्कस करा, चर्चा करा. तर आपल्याला काय म्हणता येईल, म्हणजे सेम तंतोतंत UPSC सारखा पॅटर्न आता MPSC मध्ये दिसतोय का? आता आपण ह्या जर कीवर्डचा जर जास्त विचार करायचा म्हटला तर तुम्ही जर बारकाईने बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की डिस्कस, एक्सप्लेन किंवा एलॅबोरेट असे जे कॉमन कीवर्ड्स आहेत ते साधारणतः ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 10 ते 11 ठिकाणी दिसतात. ओके. कॉमेंट हा कीवर्ड आहे तो 2 ठिकाणी दिसतो. एक्झामाइन किंवा क्रिटिकल एक्झामाइन हे जे कीवर्ड्स आहेत ते 2 ठिकाणी आहेत. 2 ठिकाणी जे आहेत ते क्रिटिकली इव्हॅल्युएट किंवा इव्हॅल्युएट ह्या प्रकारातले कीवर्ड्स आहेत. आणि मग बाकीचे उर्वरित 3 जे कीवर्ड्स आहेत त्याच्यामध्ये कम्पॅरिझनचा आहे, एक जनरली वॉट अशा प्रकारातला आहे ज्याला आपण WH क्वेश्चन्स असं म्हणतो. तुम्ही जर UPSCच्या मुख्य परीक्षेच्या पेपरची आणि जर या पेपरची तुलना करायला जर गेलात तर तिकडे जे साधारणतः कीवर्ड्स वापरले जातात तेवढेच कीवर्ड्स आपल्याला किंवा तशाच प्रकारचे कीवर्ड्स आपल्याला इथे वापरलेले दिसतात. आणि ह्या कीवर्ड्समध्ये खरं तर विद्यार्थ्यांच्या उत्तर लेखनाचं जे कौशल्य आहे ते आपल्याला जास्त दिसून येतं. जसं आपण आता ह्याच्यातला प्रश्न क्रमांक 7 जो घेतला त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे तिने 11 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढवण्यामध्ये योजनेच्या यशाचे आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन करा. आता इव्हॅल्युएटचा अर्थ मूल्यांकन असा होतो. आता जनरली इथे विद्यार्थी काय करतो, कुठला एस्पिरंट आहे तो त्याच्या सक्सेस बद्दल जास्त बोलतो किंवा त्याच्या इफेक्टिव्हनेस बद्दल बोलतो. तर हा प्रश्न फक्त सक्सेस किंवा इफेक्टिव्हनेस बद्दल बोलणं इतपत मर्यादित नाही. याच्यामध्ये आपल्याला त्याचं मूल्यांकन करायचं आहे की आपल्याला जे यश मिळालेलं आहे ते गेल्या 11 वर्षाच्या तुलनेमध्ये कितपत आहे, तेच अजून मिळायला पाहिजे होतं का, की अजून त्याला काही मर्यादा आहेत का. इथं खरं तर विद्यार्थ्याचं लेखन कौशल्य आहे ते आपल्याला दिसणार आहे. कारण हा प्रश्न जर डिस्कस इट सक्सेस आणि इफेक्टिव्हनेस असा असता तर, आणि हा प्रश्न इव्हॅल्युएट इट सक्सेस आणि इफेक्टिव्हनेस असा जो आहे मग याच्यामध्ये काहीतरी गुणात्मक फरक निश्चित असायला पाहिजे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी इव्हॅल्युएट किंवा मूल्यांकन कसं करायचं हे माहिती आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. आता इथं आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे, तिने गेल्या 10-11 वर्षामध्ये काय कामगिरी केली हे पण माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपले जे काही मत असणार आहे मूल्यांकनाच्या स्वरूपात ते आपल्याला याच्यामध्ये मांडायचं आहे. हेच याच्यामध्ये दिसतं. किंवा एक ते प्रश्न क्रमांक 8 जो आहे जो दारिद्र्य आणि बेरोजगारीबाबतचा आहे, अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो, दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगा. अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न आहे. म्हणजे अगदी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायलाच पाहिजे अशी काही ह्याच्यामध्ये आवश्यकता नाहीये, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणी पण सहज एखादा व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. मग स्पर्धा परीक्षेतला एखादा विद्यार्थी आणि तो व्यक्ती यांच्यामध्ये काय फरक असणार आहे, त्याला शब्दांची मर्यादा आहे. एखाद्या व्यक्ती जेव्हा याच्यामध्ये बोलत जाईल तो कदाचित 2 तास पण ह्या रिड्यूस पॉवर्टी आणि हंगरवरती 2 तास बोलेल, पण आपल्याला इतपत एवढा वेळ नाही. आपल्याला 150 शब्दांमध्ये अत्यंत मोजके उपाय ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायचे आहेत. त्यामुळे हे कीवर्ड्स ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार महत्वाचा रोल प्ले करत असतात. सर, आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा जो कंपोनंट आहे तर त्याविषयी एकूण 4 प्रश्न आलेले आहेत GS2 च्या पेपरमध्ये. तर त्याचा या प्रश्नांचा कसा अनालिसिस आहे? आता UPSCच्या जर परीक्षेचा आपण आधार घेतला तर आपण शिकवताना पण विद्यार्थ्यांना हेच म्हणत होतो की साधारणतः त्या धर्तीवरती प्रश्न असतील किंवा आयोगाने पण आपल्याला प्रश्नांचं स्वरूप सांगितलं होतं तेव्हाच एक अंदाज आला होता की कशा प्रकारचे प्रश्न असतील. तर UPSC मध्ये आणि ह्या परीक्षेमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंध या घटकावरती विचारलेले प्रश्न 4 आहेत. त्यापैकी 2 प्रश्न हे 15 मार्कांचे आहेत आणि 2 प्रश्न हे 10 मार्कांचे आपल्याला विचारलेले दिसतात. साधारण UPSC मध्ये पण अशाच प्रकारचं स्ट्रक्चर आहे. अजून थोडंसं आपण बारकाईने त्याच्यामध्ये बघायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येक सिलेबसच्या एक घटकावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. उदाहरणार्थ भारत आणि शेजारील
देश हा सिलेबस मधला घटक आहे. त्याच्यावर त्यांनी विचारलं की भारत आणि मालदीवमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याविषयी त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. किंवा त्यांनी याच्यामध्ये सिलेबसमध्ये असं पण म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रादेशिक संघटना याचा पण विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे ना. आपल्याला इथे 2 ते 3 प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघटनांवरती प्रश्न विचारलेला दिसतो. एक तर UN बद्दलचाच आहे, म्हणजे हे तर अगदी प्रेडिक्टेड होते की पहिल्या वर्षीची मुख्य परीक्षा, त्यामुळे त्याच्यावरती UN वरती प्रश्न येणारच आहे. फक्त आयोगाने काय केलं, UN फ्युचर समिट बद्दल त्याच्यामध्ये प्रश्न विचारले, म्हणजे 2024 मध्ये झाली होती. म्हणजे फक्त प्लेन प्रश्न न विचारता त्याला करंट अफेअरचा संदर्भ दिले, जो त्या बुलेटिनमध्ये करण्याकरिता कुठल्या अंकामध्ये त्याचे रिफ्लेक्शन्स आपल्याला दिसतात. बिमस्टेक आणि सार्क ह्या प्रादेशिक संघटना आहेत. म्हणजे भारत हा बिमस्टेकचा पण सदस्य आहे, भारत हा सार्कचा पण खरं तर सदस्य आहे. आणि भारत सार्कमध्ये आहे, 1984 पासून सार्क अस्तित्वात आणि बिमस्टेक त्याच्या नंतरच्या टप्प्यावरती आपल्याला आलेलं दिसतं. म्हणजे अगदी सोपं सांगायला गेलं तर सार्क मायनस पाकिस्तान इज इक्वल टू बिमस्टेक. तर हेच त्याच्यावरती 2 प्रश्न आपल्याला विचारलेले होते. त्यामुळे संघटनांवरती पण आपल्याला तो प्रश्न विचारलेला दिसतो. म्हणजे भारत आणि शेजारी राष्ट्रांवरती एक प्रश्न आला, जसं की भारत आणि मालदीव आहे. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघटनांवरती मग बिमस्टेक आणि सार्क ह्या प्रादेशिक संघटना आणि UN ही आंतरराष्ट्रीय संघटना. आणि त्याच्यातला 4था प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो भारत आणि जपानच्या पार्टनरशिप बद्दल विचारलेला आहे. आता भारत आणि जपानचा जर विचार आपण करायला गेलो तर आपण अगदी जपान आपला अगदी जवळचा शेजारी नसला तरी तो एक मोठ्या आपल्या शेजारचाच एक देश आहे. त्याला आपण ग्लोबल पॉवर्स असं पण म्हणू. ज्याला शिकवताना मी म्हणतो की इंडिया जपान हे इंडिया आणि ग्लोबल पॉवर मधले रिलेशन्स आहेत. तर त्या जपानवरती जो प्रश्न विचारला तो अगदी करंट अफेअरच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलेला. 25च्या शेवटी भारत आणि जपानमध्ये जे काही निगोशिएशन झाले त्याच्यातून जे आउटकम आलं त्याच्यावरती तो विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सिलेबसमधले कीवर्ड्स आपल्याला लक्षात घ्यायचीच आहेत, पण आपल्याला करंट अफेअरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला न्यूजपेपर वाचावं लागेल, बुलेटिन सारखं एखादा मॅगझिन वाचावं लागेल, तरच तुम्ही हे प्रश्न लिहू शकणार आहात. येस. आता जरा स्ट्रॅटेजी विषयी बोलूया सर. IR आणि गव्हर्नन्सचे जे प्रश्न असतात पर्टिक्युलरली, तर ते टॅकल करण्यासाठीची अशी काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहे का की जी विद्यार्थ्यांनी अगदी लक्षात ठेवायला पाहिजे? आता गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस हा जो आपल्या GS पेपर 2 मधला घटक आहे त्याच्याविषयी थोडंसं मी सविस्तर बोलेन, कारण त्याच्यावरती जर मी बघितलं तर जे 15 मार्कांचे प्रश्न गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस वरती विचारलेले आहे ते एकूण 5 प्रश्न आहेत. म्हणजे थोडेसे प्रश्नांची संख्या म्हणतो 1 ते 2 ही आपल्याला अधिकची आपल्याला दिसते. आणि जे 10 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत ते 2 आहेत. म्हणजे एकूण जे आपल्याला गव्हर्नन्स सोशल जस्टिस वरती विचारलेले प्रश्न आहेत त्याचे एकंदर 20 पैकीचे वेटेज 7 आहे. 4 प्रश्न हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध या घटकावरती विचारलेले दिसतात आणि कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटिकल सिस्टम याच्यामध्ये मग उर्वरित प्रश्न आपल्याला डिवाइड झालेले दिसतात. त्यापैकी कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनवरती 15 मार्काचा एक आहे, 10 मार्काचा एक प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. आता गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसमध्ये आपण जर परत थोडंसं बोलायला गेलो तर 5 प्रश्न, म्हणजे माझ्या दृष्टीने ही 5 प्रश्नांची संख्या थोडीशी जास्त आहे. 1-2 प्रश्न आपण डिस्कस करून त्याच्याविषयी मग आपण त्या स्ट्रॅटेजीकडे जाऊया. आता 10 मार्काला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे काय की भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये लॅटरल एंट्री जी आहे तर त्याचा जो काही संभाव्य परिणाम आहे जो भारतीय नोकरशाहीच्या रचनेवरती आणि प्रशासनावरती होणार आहे त्या संदर्भात चर्चा करा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता लॅटरल एंट्रीचा जो काही विषय तो गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय, दरवर्षी त्याची काही ना काही चर्चा होत असते. आपल्या सिलेबसमध्ये एक घटक आहे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, लोकशाहीमध्ये संधी सेवांची भूमिका, त्यामध्ये हा घटक आपल्याला येतो. तर त्याच्यावरती हे प्रश्न विचारलेला आहे. त्याचे प्रोज कॉन्स काय आहेत अशाच प्रकारचा एक प्रश्न युपीएससीनी विचारलेला आहे. जेव्हा लॅटरल एंट्री स्कीम लागू करण्याचा निर्णय झाला होता तर त्या वर्षी पण युपीएससीने हा प्रश्न विचारलेला आणि त्याच्या परिणामांबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे, शिकवताना आपण हे शिकवलेला पण आणि किंबहुना प्रत्येक ऍस्पायरंट हे करणं त्याच्यामध्ये खरं तर अपेक्षित पण आहे. पण एका महत्वाच्या प्रश्नांकडे मी आपलं आवर्जून लक्ष त्याच्यामध्ये वेधेल. तो प्रश्न कोणता आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. आता सिलेबसमध्ये असं म्हटलेलंच आहे की केंद्राच्या आणि राज्याच्या कल्याणकारी योजना कोणत्या आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की त्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला केंद्राच्या कोणत्या योजना आहेत त्या माहिती असायला पाहिजेत, राज्याच्या कोणत्या आहेत त्या माहिती असायला पाहिजे. आता प्रत्येक जो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे, विशेषतः राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तो या स्कीमचा अभ्यास करतोच. तो प्रिलिम्ससाठी पण करतो, कारण त्या स्कीममध्ये आपल्याला प्रिलिम्समध्ये खूप सारे प्रश्न विचारलेले दिसतात. तर इथे आपल्याला त्या स्कीम्स माहिती असायला पाहिजेत, त्यातल्या काही महत्वाच्या प्रोव्हिजन्स पण माहिती असायला पाहिजे. त्याच्यावरती त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. इन जनरल प्रश्न आहे की तुम्ही फक्त त्याच्याविषयी आम्हाला काय द्या, माहिती द्या. आता हे नोट्समध्ये आपण प्रोव्हाइड करत असतो, करंट अफेअरमध्ये असतं, पण आपण जर थोडे आपल्या आजूबाजूला जर बघत राहिलो त्याच्याविषयी आपल्याला निश्चितच या सगळ्या गोष्टींची माहिती कळत असते. एक प्रश्न इथे मी थोडासा आवर्जून घेईन. तो प्रश्न काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की बचत गटांच्या
वाढ आणि विकासात सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट करा. तर हा पण सिलेबसमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंटल ऍक्टर्स असं म्हणतो. म्हणजे विकास कामामध्ये जे अभिकर्ते मदत करत असतात, मग राज्य संस्था असते, व्यक्ती असते, त्यापैकीच एक बचत गट किंवा ज्याला आपण सेल्फ हेल्प ग्रुप असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये खूप सारे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, ते फार यशस्वीरित्या काम करताना आपल्याला दिसतात. तर त्या धर्तीवरती आपल्याला इथे प्रश्न विचारलेला दिसतो. तर आपल्याला याच्यामध्ये काय लिहायचं आहे, तर सरकारच्या योजनांचं जे काही त्याच्यातली भूमिका आहे ती पण लिहायची आहे, पण इथे आपल्याला आवर्जून एखाद दुसरं उदाहरण पण त्याच्यामध्ये खरं तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि एक प्रश्न अजून मी ह्याच्यामध्ये घेईल, आणि तो प्रश्न खरं तर एक्सपेक्टेड पण होता. तो प्रश्न काय आहे की हेल्थ आणि एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्स, म्हणजे त्यांनी प्रश्न कसा विचारलाय की मानव संसाधनाच्या विकासामध्ये आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. आता त्यांनी जर तुम्ही सिलेबस बारकाईने बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की काही महत्वाचे इश्यूज त्यांनी सांगितलेले, त्याच्यामध्ये शिक्षण पण सांगितलेलं आहे, आरोग्य पण सांगितलेलं आणि मानव संसाधन पण सांगितलेलं आहे. आणि आयोगाने प्रश्न विचारताना खूप ब्रिलियंटली प्रश्न विचारले 15 मार्काला. ह्याच्यामध्ये तिन्ही घटक त्यांनी काय केलेत, एकत्र केलेले आहेत की हेल्थ, एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्स, हे सगळे एकत्र आपल्याला याच्यामध्ये केलेले दिसतात. आता मी जर ह्याचं उत्तर लिहिणार असेल, ऑफकोर्स मी एखादी छोटी डायग्राम त्याच्यामध्ये काढेल, त्यांचं परस्पर अशी असणार कनेक्शन काय आहे त्याच्यामध्ये मी म्हणण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर काही आकडेवारी पण निश्चित आपण याच्यामध्ये टाकायला पाहिजे. त्यामुळे या पेपरकडे बघताना मला असं वाटतं की 5 प्रश्न विचारलेत 15 मार्काला, ही खूप मोठी संख्या आहे. थोडा स्टॅटिक सिलेबस आपल्याला व्यवस्थित करावा लागेल, नोट्स रेफर कराव्या लागतील. करंट अफेअर हा माझा वैयक्तिक आग्रह आहे की अगदी 20% त्याचं वेटेज आहे ते टॉप साठी आपल्याला आवश्यक पडतं. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला बचत गटांचं एखादं उदाहरण देता येऊ शकेल, एखाद्या शासनाच्या योजनेचं पण उदाहरण देता येईल, किंवा हेल्थ आणि एज्युकेशन ह्युमन रिसोर्सला कशा प्रकारे मदत करत असतात. तर आयुष्यमान भारत सारखी योजना आहे, त्याचं उदाहरण देऊन आपण स्पष्ट करू शकतो की आयुष्यमान भारत सारख्या योजनेमुळे व्यक्तीचा जो आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आहे आरोग्यावरती होणार तो कमी होणार आहे. त्याच्यामुळे तो व्यक्ती सुदृढ राहणार आहे आणि त्याचाच उपयोग हा तो एक चांगला मानव संसाधन निर्माण होण्यामध्ये असणार आहे. तर हे सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं बारकाईने कॉन्सेप्च्युअली पण ह्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला टॅकल करावं लागेल. ह्याच्यासाठीचं कुठलं असं डेडिकेटेड पुस्तक नाहीये मार्केटमध्ये, पण तुम्ही जर इंग्लिश नोट्स बघितलं तर ह्या सगळ्या नोट्समध्ये हे सगळे मुद्दे सविस्तर आपल्याला कव्हर केलेले दिसतात. आणि एक प्रश्न आपण आवर्जून घेऊया, जो 20वा नंबरचा प्रश्न आहे, तो विकसित भारत 2047 आणि ई गव्हर्नन्स याच्याबद्दलचा विचारलेला आहे. सो गव्हर्नन्स मधला हा अजून एक प्रश्न आहे. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ई गव्हर्नन्स अत्यंत महत्वाचा टॉपिक असणारच आणि त्याचा संबंध आणि विकसित भारताशी जोडलेला आहे. त्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये विकसित भारत, ई गव्हर्नन्सची त्यामधली भूमिका, हे सगळे अत्यंत महत्वाचे कीवर्ड्स येणं अपेक्षित आहे. ओके सर, नाव ऑन अ लाइटर नोट, GS2चा पेपर कसा होता हे जर एका शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगणार? हा प्रश्न म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जर एका शब्दात द्यायचं म्हटलं तर मी म्हणेल की हा पेपर सोपा होता, अर्थात तो अभ्यास करणाऱ्यासाठी होता. म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा पेपर सोपाच होता. ओके सर, आपण ज्या विषयांची आता चर्चा केलेली आहे त्याचा नक्कीच खूप फायदा होणार आहे आपल्या ऍस्पायरंटसाठी. थँक्यू सो मच. जाता आता मी ऍस्पायरंट लोकांना ह्याच्यामध्ये सांगेन की ह्या एकंदर पेपरचं स्वरूप आपण बघितलं तर तो फार अवघड होता असं पण म्हणता येणार नाही, तो अगदीच सोपा होता असं पण म्हणता येणार नाही. संमिश्र अशा स्वरूपाचा पेपर आहे. एक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि थोडंसं लेखन कौशल्य तुम्हाला आत्मसात करावं लागेल, कारण 150 शब्दांमध्ये किंवा 250 शब्दांमध्ये उत्तर जर तुम्हाला बसवायचं असेल आणि पूर्ण पेपर जर कव्हर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडासा सराव अधिकचा करावा लागेल आणि तुम्हाला दर्जेदार संदर्भ त्यासाठी वापरावे लागतील. अर्थात आपल्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला या कामामध्ये मदत करणारच आहेत, पण हे सगळं करत असताना तुमच्या उत्तरामध्ये करंट अफेअर्सची जोड द्यायला तुम्ही विसरू नका. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितपणे हा जो गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा टॉपिक आहे त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. थँक्यू सो मच. थँक्यू. सो ज्याप्रमाणे आज आपण गव्हर्नन्स आणि IR विषयी चर्चा केली, त्याचप्रमाणे GS2 मधल्या कॉन्स्टिट्यूशन आणि इंडियन पॉलिटी या कॉम्पोनंट्स विषयी आपण तुकाराम जाधव सरांशी चर्चा करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.